हाय गाईज, जय एकवीरा, ओम साईराम, गणपती बाप्पा मोरया. आज सगळीकडे बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे. मोठ्या थाटामाटाने महाराष्ट्राचा गणेशोत्सव पार पडत आहे. तर आपला सुद्धा आज लाडका युवराज विसर्जनाला निघणार आहे बाप्पा. तर आज त्याची सुद्धा तयारी चालू झालेली आहे. तर तुम्ही बघू शकतात, आम्ही सुद्धा बाप्पाची गाडी घ्यायला आलेलो आहे. आणि आपला ललित भाई लाडक्या युवराजचा धडाडीचा कार्यकर्ता, प्रत्येक गोष्टीमध्ये भावाचा लाख मोलाचा वाटा असतो. तर चला आपण तयारी करूया लाडक्या युवराजाची. तुम्ही बघू शकतात, हा आपला मंदिर आपल्या परिवाराचा मंदिर आहे, म्हणून त्याचं नाव ओम साईराम मित्र परिवार ठेवलेलं आहे. आणि ह्या मंदिरामध्ये कोणताही सण असू दे तो थाटामाटात साजरा केला जातो. तुम्ही नेहमी पाहू शकतात, माहीमला रोडवरच आपलं मंदिर आहे. सगळे सण आनंदात थाटामाटाने साजरे केले जातात आणि सर्व एकत्र येऊन साजरे करतात. बघा आपला लाडका युवराज कसा थाटामाटात बसला आहे. ती मंगलमूर्ती पाहून किती आनंद होतोय ना मनाला. खरंच खूप भारी वाटते. घरामध्ये काहीही असलं तरी संपूर्ण परिवार एकत्र येतो आणि सर्व मिळून मिसळून काम करतात. तुम्ही बघू शकतात, आपले लहान समीक्षा आणि गौरीसुद्धा कामाला लागलेले आहे. कोणत्याही कामाला न असता सगळे मिळून मिसळून काम करतात. जेव्हा आपल्या लाडक्या युवराजाच्या विसर्जनाची तयारी होते तेव्हा सर्व सेवक तयारीच्या अगोदरच नाचायला लागतात. त्यांना खूप आनंद झालेला असतो. ते आपला आनंद व्यक्त करतात. खरंच खूप छान धमाल करतात आणि खरंच जे पण करतात ते सगळे मनापासून करतात. तुम्ही बघू शकतात, सगळे लहान मोठे मिक्स होऊन आपला आनंद व्यक्त करतायत. बघू शकतात तुम्ही, सगळे एकत्र येऊन आपल्या लाडक्या युवराजाचा विसर्जनाचा रथ सजवत आहेत. खूप छान पद्धतीने फुलांनी सजवलेलं आहे. आणि आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन लाडक्या युवराजाच्या दर्शनासाठी शुभम दादा म्हणजेच मल्टी टॅलेंटेड तो सुद्धा आला होता. तोच एक आपल्या परिवारातील एक सदस्य आहे. कारण आपल्या परिवारात कोणताही कार्यक्रम असला की दादा पहिलाच येतो. यावेळी दादा गावी गेल्यामुळे त्याला थोडासा उशीर झाला. दादा आला आणि आपल्या लाडक्या युवराजाचे दर्शन घेतले. खूप छान वाटलं. परिवारातील सगळे सदस्य दादा आल्याने सुद्धा आपल्या लाडक्या युवराजाचा मनोभावाने वंदन करून लाडक्या युवराजाचे दर्शन घेतले आणि त्याच्या चरणी चाफ्याची कंठी अर्पण केली. आमच्या परिवारामध्ये आणि माहीम कोळीवाड्यामध्ये शुभम दादाचे चाहते खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लगेचच सगळ्यांनी दादाची भेट घेतली. दादांनी सर्वांची विचारपूससुद्धा केली. खरंच खूप बरं वाटलं. हाय गाईस, तुम्ही बघू शकतात, एकविराईची जी फ्रेम तुम्ही बघतात आहे ती आपल्या दादानी बनवलेली आहे, शुभम दादानी. तुम्ही त्याला इंस्टाग्रामवर यूट्यूबवर पाहू शकतात. मल्टी टॅलेंट खूप प्रसिद्ध आहे दादा आपला. दादा आपल्या घरी आला आहे माऊलीच्या पावलांनी. दादासोबत आहे आपला दादा अजित दादा आहे. तुम्ही बघू शकतात, अजित दादा थोडासा आजारी आहे, पण दादा आपल्यासाठी आलेला आहे. खरंच खूप बरं वाटलं दादा तू आलाय. धन्यवाद. असाच नेहमी आमच्यासोबत कायम राहा, हीच माऊली चरणी प्रार्थना. नक्की नक्की. सगळीकडे मोठ्या थाटामाटाने आपल्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा उत्सव पार पडत होता आणि मंगलमय वातावरण झालं होतं. तुम्ही बघू शकतात, बाप्पांच्या मूर्तीचं विसर्जन खूप छान पद्धतीने होत होतं. शुभम दादाला सुद्धा बघायचं होतं माहीम चौपाटीवरील विसर्जन कसं असते, त्यामुळे आम्ही माहीम चौपाटीवर गेले. आपल्या लाडक्या युवराजाला तुम्ही बघू शकतात, विसर्जनाची वेळ होती, डोळ्यात पाणी येत होतं. बाप्पाला सोडावंसं वाटत नव्हतं, पण सारखं सारखं बाप्पाकडे पाहण्याची इच्छा होत होती. तुम्ही बघू शकतात, खूप छान मंगलमूर्ती होती. परिवारातील सर्व सदस्य तसेच लाडक्या युवराजाचे सेवक आपल्या लाडक्या युवराजाला निरोप देण्यासाठी नवीन कपडे घालून आले होते. बघा, तुम्ही बघू शकता, आपल्या परिवारातील सदस्य कुठेही न लाजता न थकता नाचायला सुरुवात करतात, कारण आपला आनंद ते लोक व्यक्त करतात. आमच्या परिवारात असं आहे की कोणीही मनामध्ये काही ठेवत नाही. जो पण आपला आनंद आहे तो आपल्या बाप्पाचरणी आपल्या मंदिराकडे नेहमी आनंद व्यक्त करत असतात. कोणताही सण असून दे, नाचल्याशिवाय सण पार पडत नाही. वयाची मर्यादा न बाळगता सगळे एकत्र येऊन नाचतात आहे. बघा किती छान नाचत आहेत. बघा, महिलांनीसुद्धा आपला परिवार एकत्र आहे असं दाखवण्यासाठी एकाच रंगाचे कपडे घातलेले आहेत. आणि आपल्या लाडक्या युवराजाचे सेवक तुम्ही बघू शकता, सर्व आपल्या हिंदुत्वाची शान असलेला भगवा रंगाचे कपडे घालून हिंदुत्वाचा भगवामय वातावरण तयार केलं होतं. आणि सगळे एकजुटीने बघा कसे धमाल करत होते. खरंच परिवार असावा तर असा, कोणताही कार्यक्रम असून दे, सर्व एकत्र येऊन एकत्र राहून धमाल करणार आणि आपला कार्यक्रम आपणच मोठं करणार, असा आमचा लाडका परिवार आहे. आणि महाकुंभ मेळ्याची थीम आपल्या लाडक्या युवराजाची होती, त्यामुळे सर्व
बाबा लोकांच्या पोशाखात तुम्ही बघू शकतात आपले सेवक नाचत आहेत आणि आपला आनंद घेत आहेत। जसं काय प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरला आहे तसं माहीममध्ये आपल्या लाडक्या युवराजाचा मेळा भरला आहे। खूप छान असं वातावरण, भगवमय वातावरण झालं होतं आणि खरंच गणेशोत्सव असावा तर असा आणि सर्व परिवारांनी असंच एकत्र येऊन खूप छान असे सण साजरे करा। बघा कसे नाचतात आहेत सगळे, न लाजता न थकता, कुठेही कसलाही न विचार करता आपला परिवार सर्व बिंदास मनसोक्त बाप्पाच्या चरणी आपला आनंद व्यक्त करतात। खूप पाऊस पडत होता तरी घरातील सर्व सदस्य आपल्या लाडक्या युवराजाचे सर्व सेवेकरी आपल्या आनंदाने आपला नाचत होते आणि आपला आनंद व्यक्त करत होते। नाचून झाल्यावर लगेचच आपल्या लाडक्या युवराजाच्या आरतीची तयारी केली आणि लगेचच पाऊस जसा थांबला तसं लगेचच बाप्पाच्या आपल्या लाडक्या युवराजाच्या आरतीला सुरुवात केली। जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव रत्नाकांचित भारा गौरी गुमरा चंदनाची ओढी कुमकुम केशरा हिरे जड मुकुट शोभा तो बारा रुंदुंती नको रे चरणी हास्या। जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर पनिवर वंदना सारा सोंडा वक्र तुंदा दीनैना दास रामाचा वडवाही सन्ना संकर्षी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती। जय देव काली लोटांगण वरील चारण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे लिंगन अनंत पूजन भावे उवाळीन मने नमा। तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्व मम देव जय। कायेन वाचा मनसेंद्रियेव पूजन करावा प्रतिष्ठा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायण समर्पया। अश्वं देवं नारायण कृष्णं वसुदेवरी श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायकं रामचंद्र। हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे। लाडक्या युवराजाची आरती संपली आणि लगेचच नाचायला सुरुवात केली। बघू शकतात तुम्ही सगळे पुन्हा एकदा त्याच जोशाने त्याच जल्लोषात सगळे नाचायला लागले आणि महिला वर्गाने नाचता नाचता बाप्पाला निरोप देण्यासाठी हवेमध्ये विमान उडवला। तुम्ही बघू शकतात नाचण्याच्या माध्यमातून सर्व महिला वर्गाने विमान उडवला।
समोरून तुम्ही पाहू शकता थाटामाटात आपला कोळ्यांचा राजासुद्धा विसर्जनासाठी निघाला. सर्व भाविक भक्तजण आपल्या कोळ्यांच्या राजाला निरोप देण्यासाठी सर्व भाविक भक्त राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सामील झाले. तुम्ही बघू शकतात लाडका युवराजसुद्धा विसर्जनासाठी बाहेर निघालेला आहे. कोळ्यांच्या राजाच्या लगेच सोबतच बाहेर आपला लाडका युवराजसुद्धा निघालेला आहे विसर्जनासाठी. सर्व सेवकांनी खूप आपल्या लाडक्या युवराजाची विसर्जनाची तयारी खूप थाटामाटात केलेली आहे आणि लगेचच आपल्या लाडक्या युवराजाची पुन्हा आरती सुरू झाली. बघा आपला बाळगोपाल आध्या सर्वांचा लाडका आपल्या लाडक्या युवराजाला निरोप देण्यासाठी किती उत्साहित झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपल्या लाडक्या युवराजाला निरोप दिला. फटाक्यांची सलामी देऊन आपल्या लाडक्या युवराजाला विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आले. तुम्ही बघू शकता खूप धूमधडाक्यात फटाके फोडले. आपल्या लाडक्या युवराजाच्या विसर्जनाची निरोपाची तयारी. लगेचच लाडक्या युवराजाला सर्व त्यांच्या सेवेकऱ्यांनी उचलले आणि त्याच्या रथावर स्थानपन्न केले. तुम्ही बघू शकता लाडक्या युवराजाने आपल्या रथावर स्थानपन्न झालेला आहे. काय गोंडस बाप्पा आपला मंगलमूर्ती काय छान दिसत होती बाप्पाची. बघा आपला कुणाल भाई कधीच नाचायला लवकर येत नाही, पण आपल्या लाडक्या युवराजाच्या निरोपासाठी तो एवढा उत्सुक झाला होता की तो स्वतःहून नाचायला आला आणि आपल्या बालगोपाळांमध्ये तो नाचण्याचा पूर्णपणे आनंद व्यक्त करत होता आणि त्याला खूप आनंद झाला होता. तो नाचण्याच्या माध्यमातून त्याचा आनंद व्यक्त करत होता. खरंच खूप भारी वाटलं आणि खूप छान नाचतो आपला कुणाल भाई. तुम्ही बघू शकता आपला ललित पुजारी, मी स्वतः, आपला दिनकर भाऊ, घरातील सर्व मंडळी व आपले लाडक्या युवराजाचे सेवक एकदम आनंदाने नाचत होते. आणि तुम्ही माझा डान्ससुद्धा बघू शकतात, कारण 10 दिवस आम्ही दुसऱ्यांच्या आनंदासाठी सगळीकडे भजन करतो, सर्वांना नाचवतो आपल्या गाण्यावर, पण एक दिवस आपल्या लाडक्या युवराजासाठी आम्हीसुद्धा नाचतो. कारण लाडका युवराज वर्षातून एकदा येतो आणि त्याला निरोप देण्यासाठी आम्हीसुद्धा नाचतो. त्या दिवशी आम्ही कुठेच जात नाही, फक्त लाडक्या युवराजासाठी आम्ही जे पण काय एन्जॉय धमाल आहे ती मस्ती आम्ही लाडक्या युवराजासाठी करतो. बघा तुम्ही बघू शकता आमची आवा आता सेंचुरीला आलेली आहे, पण तरी पण ती अजूनपर्यंत आपल्या लाडक्या युवराजासाठी कशी नाचत आहे बघा. खरंच खूप छान आहे आमची आवा, तिच्यामुळे सर्व घराला देव पण आहे. बघा कसे साधू महाराजांच्या वेशात आपले लाडके युवराजाचे सेवक आनंद साजरा करतात आहे. कारण प्रयागराजाची थीम होती महाकुंभ मेळा आपल्या भारताची शान होती, त्यामुळे आपल्या लाडक्या युवराजाच्या थीमसाठी आपण प्रयागराजाचं आकर्षक डेकोरेशन केलं होतं. तुम्ही बघू शकता आमच्या लाडक्या युवराजाचे लहान सेवक बाप्पासाठी जागायचं होतं, त्यामुळे काहीतरी टाईमपास हवा म्हणून ते युनो खेळत होते. आणि बघू शकता तुम्ही दिवस रात्र एक करून आपले सेवक
नोकरी धंदा घर बघून आपल्या लाडक्या युवराजाची सेवा करून खूप थकलेले असतात. त्यामुळे आपला भाऊ सुद्धा थोडासा झोपेत. विसर्जनाची वेळ झाली, ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली आणि पुन्हा एकदा लाडक्या युवराजाला फटाक्याची सलामी देऊन लाडक्या युवराजाला विसर्जनासाठी नेण्यात आलं. बघा, आपल्या लाडक्या युवराजाला खाली हात पाठवायचं नसते. त्यामुळे बघा, तुम्ही बघू शकतात लाडक्या युवराजाची शिदोरीसुद्धा बांधलेली आहे. कारण बाप्पाला जे जे आवडते ते आम्ही बाप्पासोबत पाठवतो. आणि लगेचच ब्रह्ममुहूर्ताची वेळ झाली आणि बाप्पाला विसर्जनासाठी नेण्यात आलं. बघा, तुम्ही बघू शकतात पावसाची वेळ होती पण बाप्पाची किती काळजी घेत होती. सर्व आपले लाडके युवराजाचे सेवक बाप्पाला जरासुद्धा काही होणार नाही याची काळजी घेत होती. कारण खरंच खूप आपण बाप्पाला मनापासून जपतो. सगळे लाडके युवराजाचे सेवक तुम्ही बघू शकतात की बाप्पाला एकदम पारंपरिक पद्धतीने विसर्जनासाठी नेत होतो. आणि नियम व अटी होते, वेळेचं बंधन होतं. त्यामुळे आपण कोणतेही वाद्य किंवा स्पीकर वाजवू शकत नव्हते. त्यामुळे आपण तोंडी बाप्पांना नामस्मरण करत, बाप्पांचा जप करत, जयघोष करत बाप्पांना विसर्जनासाठी नेण्यात आले. मोरया मोरया मयुरेश्वर मोरया. हाय गाईज, आम्ही इथे आलो आता गणपती विसर्जन करायला. सो तुम्ही बघू शकता आमचा बाप्पा आता जातोय. आम्हाला खूप दुःख वाटतंय पण काय करू शकत नाहीये कारण त्याला जायचं आहे. देवाचे गळ्याला त्यामुळे मी थांबते आहे. फुलमाळा शोभतील देवा. हाय गाईज, ओम साईराम, जय कुवीरा, मोठीचा उदो गणपती बाप्पा मोरया. सकाळचे 6 वाजत आलेले आहेत आणि सगळीकडे गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडलेला आहे. तुम्ही पाहू शकता आपली माहीम चौपाटी खूप छान पद्धतीने बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे. आणि आपला लाडका युवराज तो त्याच्या टायमाला म्हणजे ब्रह्ममुहूर्ताला विसर्जन होतो. तो दरवर्षी ब्रह्ममुहूर्तालाच विसर्जन होणार. त्याचप्रमाणे आज सुद्धा यावर्षी सुद्धा तो ब्रह्ममुहूर्ताला विसर्जनासाठी आलेला आहे. तुम्ही पाहू शकतात लाडका युवराज सर्वात शेवटचा गणपती राहिलेला आहे विसर्जनासाठी आणि आपला घरातला लाडका युवराज आलेला आहे. तर गाईज, चला बाप्पाचं विसर्जन करूया. जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव लंबोदर की. वेळी आपल्या लाडक्या युवराजाची शेवटची आरती करून बाप्पाला पारंपरिक पद्धतीने हातावर उचलून नेण्यात आलं. आणि तुम्ही बघू शकतात पारंपरिक पद्धतीने आमच्या घरामध्ये अशी रीत आहे की सर्व घरातल्या परिवारातील सदस्यांना खाली बसवलं जाते आणि त्यांच्या डोक्यावरनं बाप्पाला नेलं जातं. कारण देवाकडे एकच मागणं असते की देवा, आमची जी पण इडापिडा असेल ती दूर कर आणि आम्हा सर्वांचं रक्षण कर, कल्याण कर, आधार कर आणि आम्हा सर्वांच्या धंद्या पाण्याला सुख दे, यश दे, बरकत दे, ताकद दे. असाच तुझा हात आमच्या सदैव डोक्यावर राहून दे देवा. लाडक्या युवराजाला एकच मागणं असतं आणि असाच तू नेहमी हसत हसत येत जा. पारंपरिक पद्धतीने बाप्पाच्या नामघोषात जयघोषात बाप्पाला विसर्जनासाठी नेण्यात आलं.
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया 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 लंबोदरा मोरया 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 लंबोदरा मोरया. बाप्पा चालले आपल्या गावाला, जैन पडेना आमच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, जैन पडेना आमच्या मनाला. समुद्राची लाट देव पाहते तुमची वाट, ढोल ताशाच्या या गजरात बाप्पा निघाला टाटा माटा. बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया, बाप्पा मोरया मोरया बाप्पा मोरया. तू दर्शन आम्हाला धावले, नाना धावले मला पावले, नाना धावले मला पावले, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावले. तू दर्शन आम्हाला धावले, माझी वाटला ते सापडली नाव रे, तुर किनारी हाय मज गावले. माझी वाटला ते सापडली नाव रे, तुर किनारी हाय मज गावले. आपल्या लाडक्या युवराजाचा थाटच वेगळा आहे. त्याचं आगमनसुद्धा छान पद्धतीने होतं आणि विसर्जनसुद्धा पारंपरिक पद्धतीने. कुठेही बाप्पालासुद्धा इजा होणार नाही आणि पर्यावरणालासुद्धा काही हानी पोचणार नाही याची सर्वांची काळजी दक्षता घेऊन आपल्या लाडक्या युवराजाचं विसर्जन केलं जाते. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या लाडक्या युवराजाचं विसर्जन केलेलं आहे आणि ते सुद्धा सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर. सर्व सेवक बाप्पाला आनंदाने आळवणी घालत आहे गाण्यांच्या माध्यमातून आणि तसेच बाप्पांना हातावर घेऊन विसर्जनासाठी नेत आहे. आणि बघा तुम्ही सकाळचं ब्रह्ममुहूर्त काय छान असं वातावरण झालं होतं आणि बाप्पाला विसर्जनासाठी नेत होतं. तर खूप छान असं आनंदमय वातावरण झालं होतं, भक्तिमय वातावरण झालं होतं आणि ती सकाळची पहाट आणि तो बाप्पांचा विसर्जन अतिशय अस्मरणीय. आणि आपल्या ललितदादाचं म्हणणं होतं की आपण कुंभमेळ्याची थीम केली आहे, तर बाप्पाला विसर्जन करून आपण कुंभमेळ्यात स्नान करायचं आहे. त्यामुळे गणपती बाप्पा मोरया. बोल बोल त्या माहीमच्या लाडक्या युवराजाचा विजय असो. अरे ही शान कुणाची, माहीमच्या लाडक्या युवराजाची. अरे ही शान कुणाची, माहीमच्या लाडक्या युवराजाची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्या लाडक्या युवराजाला अखेरचा निरोप दिला आणि आपल्या ललित भावाची इच्छा होती की कुंभमेळ्यात जसं स्नान केलं जातं तसं आपण सुद्धा लाडक्याच्या विसर्जनानंतर स्नान केलं पाहिजे. त्यामुळे सर्वांनी तिथे स्नान केलं. खूप छान पद्धतीने बाप्पाचं विसर्जन झालं आणि असंच हसत खेळत सर्वांनी एकत्र राहिले आणि बाप्पाचा सण मोठा थाटामाटात पार पडला. खरंच खूप छान आणि मस्त छान पद्धतीने ब्रह्ममुहूर्तावर विसर्जन झालं बाप्पाचं. तुम्ही बघू शकतात आपले सर्व सेवक. हाय गाईज, तुम्ही बघू शकतात सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावर आपल्या माहीमच्या लाडक्या युवराजाचं विसर्जन झालेलं आहे आणि आपले सर्व लाडक्या युवराजाचे साधू संत सभासद त्यांनी कुंभमेळ्यात स्नान केलेलं आहे. आपला पुजारी तुम्ही बघू शकतात, लाडक्या युवराजाचा धडाडीचा सेवक पुजारीला तुम्ही बघू शकतात. पुजारी, तुला कसं वाटलं लाडक्या युवराजाचं विसर्जन झालं? वातावरणात विसर्जन झालेलं आहे गणपती बाप्पाचा. पहाटे एकदम पहाटे ब्रह्ममुहूर्तावर एकदम भक्तीचा मंगलमय वातावरणात विसर्जन झालेलं आहे. मग तुझा एक छोटासा मंत्र होऊन जाऊन दे. त्र्यंबकं यजामहे सुगन्धित पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव वन्दनम् विद्युषीयमामृतम्. हर हर महादेव. गणपती बाप्पा मोरया. दिनेश, तू बाप्पाची 12 दिवस सेवा केली अनंत चतुर्थीपर्यंत, तर तुझं बाप्पाला काय म्हणणं आहे? कशाला तुला लाडू पेढे खायला भेटतात म्हणून? मग सेवा करायची, तुझी सेवा करायची आहे, बाप्पाची सेवा तुला करायची. ओके. हा सुद्धा एक धडाडीचा आपला सेवक आहे लाडक्या युवराजाचा. त्यानंतर भाऊ, तुला कसं वाटते आज लाडका आपला युवराज? एवढा अति आनंद झालाय, आता कोणला सांगू कोणला मावत नाही बोलते आनंद. भाऊला लय आनंद झालाय. लाडक्या युवराजाचा हात भाऊच्या डोक्यावर आहे कायम.
आपला मागे बघू शकता तुम्ही आपला वीरेन भाई आहे. वीरेन भाई, तुला काय वाटते आज बाप्पाचं विसर्जन झालंय? मी तर यावर्षी पहिल्यांदाच आलो माईकच्या युवराजामध्ये. हा. मला खूप अभिमान वाटते आणि खूप मला समाधान वाटलं. युवराज जाताना खूप रडायला आलं. असंच पुढच्या वर्षी पण युवराज लवकर यावं हीच माझी देवापुढे. क्या बात आहे. वीरेन भाई पण आपला एक सेवक आहे लाडक्या युवराजाचा. त्यानंतर तुम्ही बघतात सगळे वाराणसीवरनं आलेले साधू संत चाललेले आहेत. तसेच आपल्या लाडक्या युवराजाचे एक सेवक आहेत साहिल भाई. साहिल भाई, तुझं काय म्हणणं आहे? बाप्पाकडे काय मागितलंय तुम्ही? गणपती बाप्पा मोरया. बाप्पाकडे काय मागितलंय तुम्ही? बाप्पाकडे खूप म्हणजे बुद्धी मागितली आहे आणि प्रेम म्हणजे बाप्पा हे लहान पोरांचे फेवरेट असतात बाप्पा. तर बाप्पाकडे आपण काही मागितलं तर बाप्पा आपल्याला सहज देतो आणि खूप बरं वाटलं आजच्या दिवसाला. बाप्पा गेले, पुढच्या वर्षी पण लवकरच या हेच म्हणणार. गणपती बाप्पा मोरया. आज सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री गणपती बाप्पा. आज सगळीकडे बाप्पाचा उत्सव थाटामाटात पार पडलाय. बाप्पाचा विसर्जन खूप छान पद्धतीने झालं आणि आपल्या लाडक्या युवराजाचा तर ब्रह्ममुहूर्तावर झाला आहे. तुम्ही पाहू शकता कोणतंही मंडळ कोणती गणेशोत्सव मूर्ती घेऊन आलेले नाहीत. सगळ्या मूर्तींचे विसर्जन झाले आहेत आणि सर्वात शेवटची मूर्ती आपल्या लाडक्या युवराजाची आहे. तर चला गाईज आता जाऊया आपण सुद्धा. आपल्या तुम्ही पाहू शकता समूह विसर्जनाला आलेली आहे आपल्या लाडक्या युवराजाच्या. तर समूह बाप्पाचं आपल्या लाडक्या युवराजाचं विसर्जन झालं आहे. तर तू काय बोलू शकते? होत आहे आता काय करू नाही शकत की बाप्पांना पण आपल्या भूमीकडे जायचं असतं जसं आपण जातात. तर दुःख पण होते पण पुढच्या वर्षी लवकर या असंच बोलेल मी. बाप्पाकडे तुझं काय मागणं होतं? मागणं बिगणं काय ना आमच्या सोबत राहा बस काय सदैव आमच्यासोबत तर आपला लाडका युवराज नेहमीच आहे नेहमीच आहे. आणि आम्हाला आज देवांच्या आशीर्वादाने खूप कशाची कमी नाही. आमचा परिवार एकदम सुखी आहे आणि सर्व परिवार एकत्र आहे. त्यामुळे आमच्या परिवारामध्ये खूप धमाल येते. तुम्ही ब्लॉग तर बघणारच आहेत किती धमाल केली आणि काय केले. तुम्ही बघू शकतात. बघा आमचा परिवार, आम्ही विसर्जनाला गेलेलो तरी परिवार आम्हाला टाकून गेला नाही. आमच्यासाठी थांबला आहे शेवटपर्यंत. आम्ही लाडक्या युवराजाचं विसर्जन करून आले तरी आपला परिवार सर्व आमच्यासाठी वाट बघत थांबलेला आहे गाईज. चला तर जाऊया आता. आम्ही पण वरती जातोय. हाय गाईज, तुम्ही बघू शकता आमच्या घरातली सर्वात छोटी आराधना. आराधना, तुला बाप्पांबद्दल काय बोलायचं आहे? बोल तुम्ही बघू शकतात आपल्या लाडक्या युवराजाचे सर्व सेवक आपल्या लाडक्या युवराजाच्या रथाला धक्का मारतात आहे. आपल्या घराच्या दिशेने निघालेले आहेत आणि आमचा पुजारी, परमपूज्य पुजारी हाय गाईज, तुम्ही बघू शकता आत्ताच आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि आम्ही सुद्धा सर्व कामं करून आता फ्रेश झालो. तर पोरांना भूक लागली होती. तुम्ही बघू शकता आपला दिनेश भाई पोरांसाठी गॅस चालू करतो आहे कारण पोरांना भूक लागल्यामुळे पोरांना मॅगी खायची इच्छा झाली आहे. तर तुम्ही बघू शकतात. तुम्ही बघू शकतात मॅगी पूर्ण पिशवी भरून पाकिट आणलेले आहेत मॅगीचे. बघा भूम्याला बघू शकता तुम्ही, आंघोळ नाही केली अजूनपर्यंत. मॅगी आटा नूडल्स वाली 2 मिनिट बघूया किती मिनिटात होते मॅगी. हाय गाईस, तुम्ही बघू शकता मॅगीसाठी किती मोठा टोप ठेवलाय आणि मॅगीचा महाराज बघू शकता तुम्ही. गाईस बघाय ना किती घाई झाली आहे मॅगी खायसाठी. भूक लागली आहे, भूक जेवले नाहीत गाईज आम्ही. भूक लागली आहे, विसर्जन करून डायरेक्ट झोपले पण नाही आहेत. एक एक करून मॅगी आपली जात आहे पाण्यामध्ये उकळत्या उकळत्या.
बघा तुम्ही बघू शकतात मला जेवण बनवता येत नाही, पण लहान मुलांसाठी व सर्वांना भूक लागली होती त्यामुळे मी मॅगी बनवत होतो आणि आम्ही सर्व एकत्र मिळून बनवत होतो. आणि खरंच बनवताना सुद्धा खूप आनंद होत होता, कारण सगळे एकत्र मिळून कधी काही जेवण बिवण केलं नाही, तर पहिल्यांदाच मॅगी बनवत होतो, त्यामुळे खरंच खूप मस्त वाटत होता. तुम्ही बघू शकतात. मॅगी रेडी झालेली आहे. बदला थंड होईल ते पहिलाच सिलेंडर बंद केला तुम्ही. पहिला दिनेश भाऊ आलेला आहे आपला. बघ पहिला भाऊ टेस्ट करतोय. सांगा कशी वाटली. चांगली वाटली. आता साहिल का सांग लवकर कशी वाटते. खाऊन बघ आणि सांग. खाऊन बघ आणि सांग कशी आहे. तुला कशी वाटली मॅगी. माझ्या मॅगी थोडीशी हाय हाय यार ही मॅगी चांगला मला प्लेट. हे बाय आमचे व्हिडिओ नको बनवू. खाताना तुमचे ना बनवत. बनवलेत आमचे पण बनवलेत. काय काय तुम्ही बघू शकता सर्वात लेट आली आहे समू. तुम्ही बघू शकता समू बनवणार होती मॅगी आणि डायरेक्ट खायला आली आहे. सर्वात लेट आली आहे समू, म्हणून तिला थोडीच मॅगी भेटली. बघा गाईज मला आंघोळ वगैरे करायची होती. ब्रश वगैरे घालायचं होतं. कोण असं बिना ब्रश कोण खात यार. आम्ही पण आंघोळ वगैरे करून आले आहेत. कारण मी आहे ना कायच नाही केलं. मी झोपली पण नाही काय पण नाही. थोड्या वेळ तरी झोपली. तर आम्ही पण नाही झोपले. 2 वेळा मॅगी घेतली. 2 वेळा जेवण असतं ते एकदा पण नाही जात आणि मॅगी वगैरे असतं दोनदा जातं. बघा ललित भाई, आपण तुम्ही बघू शकतात ललित भाईला आपल्या लाडक्या युवराजाचा रथ घेऊन चाललेला आहे. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असाच तुमचा प्रतिसाद नेहमी राहून द्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. जय एकविरा. ओम साईराम. गणपती बाप्पा मोरया.